कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. रायगड जिल्ह्यातल्या महाडमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी काही दिवसांपूर्वी महाड विश्रामगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून मंत्री भरत गोगावले यांच्यावर सडकून टीका केली होती. यावर आता शिवसेनेचे प्रवक्ते नितीन पावले यांनी प्रत्युत्तर दिले. पाहूयात. व्यक्ती अशा असतात की त्यांना त्यांचं महत्व अडवण्यासाठी मग आमदारांवर बोलले की स्वतःचं महत्व वाढतं, असं त्यांची एक समज आहे. आणि आपण चर्चेत राहावं, आणि चर्चेत राहायचं असेल तर मग प्रवाच्यात विरुद्ध बोललं पाहिजे, खोटं बोललं पाहिजे, रेटून बोललं पाहिजे. अशी काही लोक महाड मतदारसंघामध्ये की धड त्यांना आपण राजकीय विरोधक पण म्हणू शकत नाही, अशा प्रवृत्तीची लोक राहतात. त्यामध्ये काही सरपंच आहेत, त्यांनी मध्ये एक व्हिडिओच्या माध्यमातून समाजाला, जनतेला संभ्रम करण्याचा प्रयत्न केला की माननीय नामदार भरतशेठ गोगावले यांनी विकास कामच केली नाहीत. कसं असतं, जर एखाद्याला कावीळ झाली तर त्याला जग पिवळं दिसतं, असा प्रकार झाला. पूर्ण महाड, पोलादपूर आणि माणगाव मध्ये जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये 3.5 ते 4 हजार कोटीची कामं झाली. आणि त्याचं हे जाडं पुस्तक आपण निवडणुकीच्या पूर्वीच प्रसिद्ध केलेलं आहे. मग निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध केलं, त्याला आता 4 महिने होऊन गेले हे प्रसिद्ध करून. याच्यावर तुम्ही एखादं काम जर यातलं झालेलं नसेल तर आमचं ओपन चॅलेंज आहे आपल्या माध्यमातून की त्यांनी यावं आणि सिद्ध करावं की तुम्ही जी जाहीर केलेली 4,000 कोटीची जी कामं आहेत, ही कामं चुकीची आहेत किंवा यातलं एखादं अगदी लाखभर रुपयाचं काम का असेना ते झालेलं नाही, हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं. आमचं त्यांना ओपन चॅलेंज आहे. त्यामध्ये जो सरपंच आहे, हा एकमेव सरपंच असा आहे की गाववाले यांना कुठलंही निमंत्रण देत नाहीत. कुठलेही कार्यक्रम असू दे, त्यांच्या गावामधला कुठलाही एखादा प्रसंग असू दे, ते कधीही या सरपंचांना निमंत्रण देत नाहीत. मुळामध्ये यांनी जे सरपंच झाले तेच गावकीला फसून झालेले, आणि त्याच्यामुळे ज्याला आपल्या गावात पत नाही असा माणूस भरतशेठ सारख्या नामदारांवरती टीका करतोय. ही कशासाठी करतोय, याचे बोलवते धनी कोण आहेत, हे सगळं आम्हाला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे अशा लोकांकडे फार लक्ष न देणं हे निश्चितपणे आहे. पण त्यांनी केलेली टीका ही सर्वस्वी खोटी आहे.